मानाचा पहिला गणपती कसबा गणपती, मानाचा दुसरा गणपती तांबडी जोगेश्वरी गणपती, मानाचा तिसरा गणपती गुरुजी तालीम गणपती, मानाचा चौथा गणपती तुळशीबाग गणपती, मानाचा पाचवा गणपती केसरीवाडा गणपती. नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या एका नवीन व्लॉगमध्ये. आजचा व्लॉग खूपच स्पेशल असणार आहे, कारण आजचा व्लॉग असणार आहे आपला गणपती विसर्जन. तर आपण जात आहोत आपण मेट्रो स्टेशननी. हे बघा, मेट्रो स्टेशनला आलेलो होतं. मेट्रोला खूपच गर्दी होती. जर तुम्हाला पुण्यातले गणपती, मानाचे गणपतीचे विसर्जन बघायचं असेल तर तुम्ही रामवाडीवरून किंवा PCMCवरून येत असाल, वारजे साईडने जरी येत असाल तर तुम्हाला बेस्ट ऑप्शन आहे मंडई. कारण मंडईच्या आजूबाजूला सगळे मानाचे गणपती तुम्हाला मिरवणूक बघायला भेटेल. त्यामुळे बेस्ट ऑप्शन आहे तुम्हाला मंडई. तर मानाच्या 5 गणपतीची मिरवणूक सकाळी 9:30 वाजता चालू होणार आहे. तर त्यातली पहिला गणपती आपला कसबा गणपती, तो टिळकांच्या पुतळ्यांचं हार अर्पण केल्याच्यानंतर बेलबाग चौकातून जाणार. त्याच्यानंतर तांबडे जोगेश्वरी, त्याच्यानंतर गुरुजी तालीम, त्यानंतर तुळशीबाग. तर आता आपण आलेलो आहे मानाचा पहिला गणपती श्री कसबा गणपती. बघू शकता, हे श्री कसबा गणपती यांचं वाद्य आहे रुद्र गर्जना वादक पथक, श्री कसबा गणपती सार्वजनिक मंडळ ही वाद्य पथक आहे कसबा गणपतीचं. त्याच्यानंतर आता आपण बघणार आहोत श्री कसबा गणपतीची मानाची पालखी. हे बघू शकता तुम्ही, मानाचा पालखीचा गणपती बघा तुम्ही, खूप छान दिसतो. सकाळी 9:30 वाजले होते. एवढ्या सकाळी खूपच गर्दी होती मानाच्या पहिल्या गणपती कसबा गणपतीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची. श्री कसबा गणपती यांनी आयोजित देखावा पण केला होता, बघू शकता तुम्ही. आता आपण आलेलो आहोत मानाचा दुसरा गणपती श्री तांबडी जोगेश्वरी गणपती मंडळ. तर हे बघू शकता, खूपच छान आहे. हे बघा, तांबडी जोगेश्वरी गणपतीचे पालखीतले रूप खूप सुंदर दिसत आहे. हा तांबडी जोगेश्वरी देवीचा रथ आहे. दुसरा मानाचा गणपती श्री तांबडे जोगेश्वरी मंडळ यांनी देखाव केलेला आहे. बघू शकता तुम्ही, हत्तीवरती शिवाजी महाराजांची मूर्ती आहे, खूपच छान दिसत आहे ती पण. श्री तांबडी जोगेश्वरी गणपतीच्या ढोल पथकावर विघ्नहर्ता ढोल पथक हे पण खूपच छान वाजवत होते. आता आपण जात आहोत मानाचा तिसरा गणपती म्हणजेच गुरुजी तालीम गणपतीकडे. बघू शकता, खूपच गर्दी आहे सकाळी सुद्धा. तर आता आपण पोहोचलेलो आहोत मानाचा तिसरा गणपती श्री गुरुजी तालीम गणपती म्हणजेच पुण्याचा राजा. त्यानंतर स्वरूपवर्धिनी पथकाकडून मल्लखांबाचं आयोजन केलं होतं. बघू शकता, मुलगा खूप छान मल्लखांब करतो आहे. आता आलेलो आहोत मानाचा चौथा गणपती म्हणजे तुळशीबाग गणपती.
आता आपण आलेलो आहोत 5वा मानाचा गणपती म्हणजे श्री केसरीवाडा गणपती. स्वराज्य ट्रस्ट केसरी गणेशोत्सव यांनी भारतीय डाक यांची थीम आयोजित केलेली आहे. हा आहे मानाचा 5वा गणपती श्री केसरीवाडा गणपतीचा मानाचा रथ. बघू शकता तुम्ही, त्याच्या पाठीमागे थीम पण केलेली आहे. आता आपण ज्या क्षणाची वाट बघत होतो तो क्षण आलेला आहे, म्हणजेच आपल्या दगडूशेठ गणपतीचा रथ आपल्याकडे आलेला आहे. दगडूशेठ राजाचे दर्शन झाल्यानंतर आपल्याला ज्ञानप्रबोधिनीचा पण ढोलवादक दिसलेला आहे. त्याच्यानंतर बघू शकता आपण विसावा मारुती हा सदाशिव पेठेमधला गणपती उत्सव आहे, त्याचा पण हा रथ आहे. बघू शकता खूपच छान असं सुंदर सजावट केलेली आहे. ज्ञानप्रबोधिनीचं हे ढोल पथक आहे. नातूबाग गणपती मंडळाने खूप छान असं नरसिंह भगवंताची मूर्ती पाठीमागे उभा केलेली आहे. समोर गणपतीची मूर्ती पण बसवलेली आहे. खूपच छान असं नरसिंह भगवंताची मूर्ती दिसत आहे. श्री पंचमुखी हनुमान तरुण मंडळ यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ला व तोफ आणि पुतळा यांचा देखाव केलेला आहे. असा खूप सुंदर दिसत आहे. सामर्थ्य वाद्य पथक यांच्याकडून खूप छान सदेश दिलेले आहेत. पुण्यात स्वागत आहे, फक्त जाताना पुण्याची स्वच्छता म्हणून घेऊन जाऊ नका. VIP पासवाल्यांना 2 मिनिटात दर्शन, बाकी भक्तांना संयमाचं महादर्शन. ढोल ताशांचा ताट, आरतीचा गजर आणि शेवटी बाप्पा नाल्यात ही भक्ती आहे की नौटंकी. कचरा टाकून गेला तरी चालेल, पण मन स्वच्छ पुणे हा नारा कृपया ओरडू नका. जर भक्तांशी बोलताना सभासदांचा आवाज बासरीसारखा नाही तर निदान ढोलसारखा तरी नको. असं यामध्ये खूप चांगले संदेश दिलेले आहेत. ते बघू शकता तुम्ही. इकडे गणपतींची खूप मोठी रांग लागलेली आहे. इथे बघू शकता तुम्ही महादेवाची मोठी मूर्ती आहे, त्याच्या डमरू वगैरे आहेत मोठे. खूप मोठी रांग लागलेली आहे. इकडे DJ वगैरे आहेत बघा तुम्ही. इथं बघा आपलं शिवाजी महाराजांचं किल्ल्यांचा दरवाजा असतो ना, स्वराज्य रथ आहे हा, ते रथ केलेला आहे तसा. त्यानंतर आपण बघूया इकडे बघा, इथं हत्ती आहे, त्याच्यासोबत गणपती आहे. समोर 2 हत्ती, 1 गणपती आहे. श्री गुरुदत्त तरुण मंडळ चॅरिटेबल ट्रस्ट शिवाजीनगरचा हा गणपती आहे. हा पण गणपतींचं खूप चांगलं असं डेकोरेशन केलेलं आहे. बघू शकता तुम्ही गणपतीच्या पाठीमागे ढगांचं डेकोरेशन केलेलं आहे. खूप सुंदर असं गणपती आहे. रमणबाग ढोल पथक आहे.
मिरवणूक संपल्याच्यानंतर मी आलेलो आहे मंडईच्या पेट्रोल स्टेशनला आणि तुम्हाला व्लॉग कसा वाटला ते कमेंट करून सांगा. आणि तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू.